नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीएचजी मध्ये आपलं स्वागत. विश्वजित सर गुरुकुल मध्ये आपलं स्वागत. आर्टिकल्स म्हणजे काय? आर्टिकलचा वापर कसा करायचा? आर्टिकल्स तुम्ही कधीही विसरणार नाहीत ह्या एका लेक्चर मध्ये. मित्रांनो, आर्टिकल्स तुम्हाला 5वी स्कॉलरशिप ते 10वी बोर्ड, 12वी बोर्ड आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त असतात. आर्टिकल्स आपल्याला माहिती आहेत, ए, अँड आणि द. आता ए अँड द चा वापर काय आपण कधी करतो तेही आपल्याला माहिती आहे, पण तो किती माहिती आहे? नॉर्मलच. म्हणजे कसा? व्यंजन आलं, शब्दाची सुरुवात जर व्यंजनाने झाली तर तिथे काय लावायचं? ए लावायचा. ध्वनी जो आपला आवाज आहे, एखादा शब्द आहे त्या शब्दाची सुरुवात जर समजा स्वराने झाली तर तिथे काय वापरायचा? अँड वापरायचा. आणि जी एकमेव वस्तू असेल निसर्गामधील तिच्या पुढे काय वापरतो आपण? द वापरतो. ए चा अर्थ काय? एक. आणि द चा अर्थ काय? तो, ती, ते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कोणत्याही प्रकारे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला ए, अँड आणि द चा वापर कुठे कुठे केला जातो आणि कुठे करू नये हे तुम्हाला सांगणार आहे. आणि आपल्या हातातला मार्क कुठे जातो हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. शेवटचा पेज खूप आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सबस्क्राईब जरूर करा, कारण सबस्क्राईब जर तुम्ही कराल तर तुम्हाला नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि ते पण स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असं. तर चला मित्रांनो, आपण पाहूया ए, अँड आणि द चा वापर. मित्रांनो, आर्टिकल म्हणजे काय? जे नाम आहे, नाऊन आहे, त्याच्या अगोदर येणारा शब्द पण जो काय देतो? तुम्हाला त्या नामाबद्दल विशेष माहिती देतो, अधिक माहिती सांगणारा शब्द. मला सगळ्यांनाच माहिती आहे ए अँड द चा वापर आपण आर्टिकल म्हणून करतो. द हे आर्टिकल डेफिनेट टाईपचं वापरलं जातं. डेफिनेट म्हणजे काय? निश्चित प्रकारचं. आणि ए अँड हे जे वापरलं जातं ते इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित प्रकारचं. आता याचा वापर कसा होतो ते तुम्हाला मी सांगणारच आहे. चला आता आपण बघूया ए आणि अँड चा वापर कसा होतो आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे द चा वापर कसा होतो. मित्रांनो, ए आणि अँड चा वापर बघा. ए आणि अँड चा वापर आपण कधी करतो हे आपल्याला नॉर्मली माहिती आहे. तो नियम मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस एखादा शब्द आपण लिहितो आणि त्या शब्दाची सुरुवात जर समजा व्यंजनाने होत असेल, व्यंजन ध्वनी आहे की नाही, त्याला कॉन्सनंट साऊंड असं म्हणतात. कॉन्सनंट म्हणजे काय? व्यंजन. एखादा शब्द लिहिल्यानंतर त्याचा उच्चार जेव्हा करतो आहे की नाही, आणि त्याच्या सुरुवातीला जेव्हा आपल्याला व्यंजन असतं, इथं बघा, बॉयचा बी, गर्लचा जी, बुकचा बी, टीचरचा टी आणि पेनचा पी. इथं पण वाक्यात बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पी, टी आणि बी हे काय आहेत? व्यंजन आहेत. व्यंजन जर असेल तर यांच्या सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे? ए चा वापर करायचा आहे. अगदी सोपं आहे आणि हा नियम आपला, मला वाटतंय कोणी तुम्हाला सांगू शकतो, पण पुढचे नियम जे आहेत ते मात्र आपल्याला कधी कधी माहिती पडत नाहीत. तर बघा, इथे व्यंजन आहे की नाही, ए चा वापर. ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या शब्दाची सुरुवात व्यंजनाने झाली का मग आपण काय करायचा? ए चा वापर करायचा. त्यानंतर इकडे अँड चा वापर, हेही आपल्याला माहिती आहे. कधी करतो? ज्या वेळेस एखाद्या शब्दाची सुरुवात या स्वरांनी होते, ए, ई, आय, ओ आणि यू या स्वरांनी जेव्हा होते, म्हणजे एकचा ई, ऍपलचा ए, ऑरेंजचा ओ, अम्ब्रेलाचा यू आणि इथं एलिफंटचा ई, या प्रत्येक स्वराने सुरुवात झालेल्या शब्दाच्या पुढे आपण काय केलं आहे? अँड चा वापर केलेला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये वाक्य येतात है की नाही? कुठली वाक्य येतात? ते ही वाक्य ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्हाला काय दिलं जातं? फक्त इथे तुम्हाला डॉट डॉट दिलं जातं है की नाही? इथं ब्लँक जागा ठेवली जाते आणि तिथे आपल्याला ए अँड द चा वापर करावा लागतो. आता इथे बघा, सुरुवात जर समजा एखादा शब्द आहे आणि त्याची सुरुवात जर स्वराने झाली असेल तर आपण काय केलं गेलंय? अँड चा वापर केला गेला आहे.
एचा वापर, एनचा वापर, हे आपल्या स्कॉलरशिप परत, म्हणजे जर आपण फिफ्थला असाल स्कॉलरशिप परत, तर तुम्हाला अशा पद्धतीची वाक्य विचारली जातात. पण त्याच्यात जरा पुढे गेलं की तुम्हाला थोडासा नियम डीप मध्ये उच्चारावा लागतो. 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये सुद्धा एचा उच्चार आणि एनचा उच्चार यामध्ये सुद्धा एक जो नियम आहे, तो नियम सहसा आपल्याला माहिती पडत नाही. तो नियम आता तुम्हाला मी सांगणार आहे. बघा इथे बाजूला दिलेला आहे. तो नियम काय आहे? तर तो नियम आहे मित्रांनो, बघा इथे हे बघा, एचा वापर हा महत्वाचा नियम आहे आणि या नियमासाठी आपली व्याख्या मात्र बदलते. कुठली व्याख्या होते? तर आर्टिकल हे अक्षरावर नव्हे तर उच्चारावर अवलंबून असतं. मित्रांनो, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आर्टिकल हे अक्षरावर नाही. आता मगाशी आपण बघितलं, व्यंजनाने सुरुवात झाली म्हणून आपण ए लिहून टाकला, स्वराने सुरुवात झाली म्हणून आपण एन लिहून टाकला. तर तसं नाही. बघा कधी कधी असं फसवे उदाहरणं पण येतात. आता इथं बघा, युनिव्हर्सिटी, युनिफॉर्म, युरोपियन आणि युजफुल या शब्दाची, प्रत्येक शब्दाची सुरुवात ही स्वराने झालेली आहे. मित्रांनो, इथे काय हे वापरलं माहितीये का? त्याचं कारण असं आहे, कारण या यूचा उच्चार इथं व्यंजनासारखा होतो, यू ने होतो. युनिफॉर्म, काय, युनिव्हर्सिटी, युजफुल, युरोपियन, काय. आणि इथे ज्या टायमाला आपण यूचा वापर केला होता, अम्ब्रेला, या अम्ब्रेला मध्ये मात्र तुम्हाला अने उच्चार झाला. इथे व्यंजनाने उच्चार झालेला नव्हता. बघा आता इथे युनिव्हर्सिटी म्हणून इथं काय लिहिला आपण? अ लिहिला. युजफुल आहे की नाही, म्हणून इथं काय लिहिला? अ लिहिला. म्हणजे याचा अर्थ काय? उच्चारावर तुमचं आर्टिकल्स अवलंबून आहे. स्वराचा उच्चार आला, एन लिहून टाका. व्यंजनाचा उच्चार आला तर तिथं तुम्हाला एचाच वापर करावा लागणार आहे. बघा इथं दिलाय अजून एक फसवा प्रश्न, एनचा वापर. कधी कधी तुम्हाला एखादा शब्द दिला जातो एच ने सुरुवात होणारा. एच हा काय? सायलेंट वर्ड कधी कधी येतो. आता हॅट, एच हॅट, त्याचा उच्चार स्पष्ट आहे हॅट, म्हणून त्याच्या पुढे आपण ए लावला गेला. परंतु इथे बघा, आपण वाक्य बोलतो, शब्द बोलतो ग्रामीण भागामध्ये, अवर, अवर नाही मित्रांनो, अवर, इट्स कॉल अवर. ऑनेस्ट मॅन, ऑ, एअर, ए, आणि ऑनर. ते इथे शब्द आहे यच, यचने सुरुवात होणारा, पण उच्चार आहे स्वराने सुरुवात होणारा. म्हणून या शब्दांच्या पुढे आपण एनचा वापर केलेला आहे. बघा इथे तुम्हाला उदाहरणात दिलंय, या उदाहरणामध्ये पण तुम्हाला काय केलं आहे? आवर उच्चारलेलं आहे, आवर म्हणून याच्या पुढे एन लावलेला आहे. ऑनेस्ट म्हणून काय केलं आहे? एनचा वापर केलेला आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं मित्रांनो? लक्षात ठेवायला एकच गोष्ट महत्वाची, ती म्हणजे काय आहे? तर बघा इथे एक बाजूला एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे. काय दिलेला आहे? तर आर्टिकल्स ए कधी लक्षात ठेवायचं? बघा इथं काय दिलंय? ए साठी काय सांगितलंय? ज्या टायमाला तुम्ही एखादा उच्चार, एखाद्या शब्दाचा उच्चार करताना ज्या टायमाला तुम्हाला व्यंजनचा जर उल्लेख होत असेल तिथे, आहे की नाही, उच्चार करताना जर तिथून व्यंजन निघत असेल तर तिथे तुम्हाला काय करायचंय? एचा वापर करायचा. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला उच्चार करताना जर तिथे स्वराचा उच्चार निघत असेल तर तिथे तुम्हाला एनचा वापर करायचा आहे. आणि दचा उच्चार मित्रांनो तुम्हाला मी पुढच्या स्लाइड मध्ये शिकवतच आहे की नाही. ते द आपल्याला जो आहे तो काय केला, तो विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणासाठी वापरला जातो. तो कुठं वापरला तो हे तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो बघा, एकदम महत्वाचे गोल्डन रूल लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवायचं म्हणजे ए आणि एन साठी तर महत्वाचे रूल की आर्टिकल हे अक्षरावर नव्हे तर उच्चारावर अवलंबून असतं. ए एन हे अक्षरावर नाही तर उच्चारावर अवलंबून राहतं. यच सायलेंट वर्ड असल्याने तिथं काय वापरा? एन वापरा. आणि यू चा उच्चार जर यू आला तर तिथं काय करायचंय? ए वापरायचा आहे. तर आता आपण बघणार आहोत नेक्स्ट स्लाइड मध्ये द चा वापर कुठल्या पद्धतीत केला जातो. बघा मित्रांनो, तुम्हाला मी बोललो होतो डेफिनेट आर्टिकल म्हणून द चा वापर केला जातो. डेफिनेट म्हणजे काय? निश्चित. ती गोष्ट निश्चित आहे आणि एका स्पेसिफिक, स्पेशल असं म्हणा, तर स्पेशल अशी वस्तू असेल तर तिच्यासाठी काय वापरला जातो? द वापरला
जातो. दचा अर्थ काय? तो, ती, ते, आहे की नाही? विशिष्ट असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण जे ठरलेलं, जे स्पेसिफिक असतं, त्याच्या पुढे काय वापरला तर दचा वापर केला जातो. मग हा द कुठे कुठे वापरायचा? तर चला मित्रांनो, तुम्हाला लक्षात येईलच हा द आपल्याला कुठे कुठे वापरायला लागतो. बघा, नंबर 1 मध्ये काय दिलंय? आधी उल्लेख केलेल्या वस्तूसाठी. म्हणजे कसं? बघा, अगोदर आपण एखादी वस्तू जर दाखवतोय, है की नाही? एखादं समजा आता बघा, इथं उदाहरण आहे. आय सॉ अ डॉग. हे 2 वाक्य आहेत. थोडे वेगळे दाखवले मी तुम्हाला, पण ते एकत्र जोडलो आपण. आय सॉ अ डॉग. डॉग साठी काय वापरला आपण? अ वापरला, कारण तो एक कुत्रा आहे. डी तिथं व्यंजन आलेलं आहे, म्हणून आपण तिथं काय केलंय? एचा वापर केला. पण तोच डॉग, द डॉग वॉज बार्किंग, हे जेव्हा आपण पुढे सांगतो, तोच डॉग, तो डॉग मी बघितलेला होता, की जी डॉग काय करतोय? भुंकतोय. स्पेशल झाला. कसा आला तो? स्पेशल झाला. म्हणून आधीसाठी आपण काय करणार? हे वापरणार आणि नंतरच्या डॉग साठी काय वापरणार? द डॉगचा वापर करणार. स्पेशल झाला. ओके. त्याच्यानंतर नंबर 2 वर बघा काय दिलंय. जगात एकमेव असलेल्या गोष्टींसाठी. हे तुम्हाला माहितच आहे. जगामध्ये एकमेव असणारी गोष्ट म्हणजे सन आलं, मून आलं, अर्थ आलं, एकमेव की नाही? स्काय आलं, सूर्य, चंद्र, पृथ्वी, सगळे हे सगळं आकाश, हे सगळं एक आहे की नाही? त्याच्यामुळे तिथं काय वापरलंय? द वापरलेलं आहे. बघा इथं म्हणजे द सन रायझेस इन द ईस्ट, द मून लुक्स ब्युटिफुल, आहे की ते इथं द चा वापर का केला आहे? या जगामध्ये एकमेव असणाऱ्या वस्तू आहेत, आहे की नाही? गोष्टी आहेत, म्हणून तिथं काय वापर केलाय? आपण द चा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर नंबर 3, नद्या, समुद्र आणि महासागर. जर कुठे नद्यांचा उल्लेख झाला तर गंगा, आहे की नाही? नाईल. समुद्राचा उल्लेख झाला, आहे की नाही? अरेबियन सी. महासागराचा उल्लेख झाला, इंडियन ओशियन. म्हणजे नद्या, समुद्र, महासागर यांचा जर उल्लेख जर झाला तर तिथं काय करायचं आहे? तुम्हाला द चा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे नंबर 4, पर्वतरांगा, आहे की नाही? पर्वतरांगामध्ये हिमालय आला, आहे की नाही? आल्प्स आला. हे जे काही पर्वत आहेत, त्या पर्वतांच्या सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे? द चा वापर करायचा आहे. बघा, हिमालयात आर इन, आहे का नाही? हिमालय कुठे आहे? इंडियामध्ये आहे. म्हणजे काय केलंय? तो एकमेव आहे, म्हणून तिथं काय वापरलेलं आहे? द वापरलेला आहे. आता बघा पुढचा नियम काय सांगतोय, 5 नंबरचा नियम. मित्रांनो, 5वा नियम बघा. वर्तमानपत्रे, कुठलंही वर्तमानपत्र आलं ना, त्या वर्तमानपत्राच्या सुरुवातीला काय करायचं? द लिहायचं. द टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू, द हिंदू, आहे की नाही? म्हणजे वर्तमानपत्र जर आलं तर त्याच्या वेळेस काय करायचं? द चा वापर करायचा. पवित्र ग्रंथ, 6वा नियम. पवित्र ग्रंथ. पवित्र ग्रंथ म्हणजे काय काय आलं? जेवढे पण ग्रंथ आहेत, रामायण असेल, महाभारत असेल, भगवद्गीता असेल, बायबल असेल, पुराण असेल, त्रिपिटक असतील, या सगळ्यांच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे? द चा वापर करायचा आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत? पवित्र ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या पुढे आपल्याला द चा वापरच करावा लागणार आहे. त्याच्यानंतर आहे सर्वोत्तम, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. मित्रांनो, सुपरलेटिव्ह डिग्री तुम्हाला माहितीच आहे. तिथे जिथे सुपरलेटिव्ह डिग्री येते, तिथे तिथे तुम्हाला काय करायला लागतं? द चा वापर केला जातो. म्हणजे टॉलेस्ट असेल, EST आलं, आहे की नाही? बेस्ट असेल, टॉलेस्ट असेल, स्मार्टेस्ट असेल, आहे की नाही? फुलेस्ट असेल, हायेस्ट असेल, तर या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला द चा वापर करावा लागणार आहे. तुम्हाला डिग्री शिकवताना पण मी सांगणार आहे की नाही? आणि हे सुपरलेटिव्ह डिग्री जर आली तर इथं काय करायचं? तुम्हाला या द चा वापर करायचा आहे. त्यानंतर पुढे बघूया आता काय सांगतो. मित्रांनो, क्रमवाचक संख्या जर आली, फर्स्ट, सेकंड, थर्ड, लास्ट, आहे की नाही? अशी जर संख्या जर आली, या प्रत्येक क्रमवाचक संख्येच्या समोर सुद्धा तुम्हाला द चा वापर करायचा आहे. लक्षात ठेवा. आणि वाद्ययंत्रांपूर्वी जे काही वाद्ययंत्र आहेत, आहे की नाही? मध्ये गिटार असेल, पियानो असेल, फ्लूट असेल, आहे की नाही? अशा वेळेस काय काय करायचं? आपल्याला द चा वापर करायचा आहे, है की नाही? आणि शेवटचा द चा वापर कसा केला जातो तो मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठे कुठे आर्टिकल वापरायचे नाही हे तुम्हाला मी एकदम व्यवस्थितरित्या सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, पुढे बघूया आपण कशा पद्धतीने शेवटचा नियम जो आहे याच्यामध्ये द चा
तो नियम आपण बघणार आहोत 10 नंबरचा. तो बघा तुम्हाला मी दाखवतो. बघा इथे नंबर दिलाय 10. संपूर्ण वर्ग दर्शवण्यासाठी. संपूर्ण वर्ग दर्शवण्यासाठी म्हणजे काय? क्लास दाखवायचे आपल्याला. कुठला क्लास? वाईल्ड ॲनिमल. त्या वाईल्ड ॲनिमल मध्ये द टायगर इज अ वाईल्ड ॲनिमल. पूर्ण वर्ग दाखवला ना ॲनिमलचा. त्याच्यानंतर द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. युजफुल ॲनिमल मध्ये त्यांनी काऊचा उल्लेख केला आहे. वाईल्ड ॲनिमल मध्ये त्यांनी काय केलंय? टायगरचा उल्लेख केला आहे. म्हणजे आपल्याला इथे काय केलं आहे? संपूर्ण वर्ग दाखवण्यासाठी सुद्धा या द चा वापर केला गेलेला आहे. तर मित्रांनो बघा इथे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की द साठी आपण 10 नियमांचा वापर केला आहे. ते 10 नियम कुठले कुठले आहेत बघा. इथे आहे बघा. आधी उल्लेख केलेल्या वस्तूसाठी, जगात एकमेव असलेल्या गोष्टीसाठी, नद्या समुद्र महासागरासाठी, पर्वतरांगांसाठी, है की नाही, वाद्ययंत्रापूर्वी, वाचक क्रमवाचक जे काही क्रमवाचक संख्या त्यांच्यासाठी, सर्वोत्तम डिग्री म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी, पवित्र ग्रंथांसाठी, वर्तमानपत्रांसाठी आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण वर्ग दर्शवण्यासाठी अशा पद्धतीमध्ये द चा वापर इथे केला गेलेला आहे. आता आपण बघणार आहोत तर ही आर्टिकल्स कुठे वापरू नयेत यासाठी काय काय करावं लागतं ते आता आपण बघणार आहोत. सोपं आहे आणि शेवटचा भाग आहे. तर कुठल्याही पद्धतीचा व्हिडिओ स्किप न करता महत्वाचा भाग तुम्ही बघायचा विसरायचं नाही. तर मित्रांनो चला बघूया शेवटचा भाग. बघा मित्रांनो ए, ॲन आणि द वापरू नयेत अशी ठिकाणं. आता कुठल्या कुठल्या ठिकाणी ए ॲन द चा वापर करायचा नाही? पहिलं आहे व्यक्तीच्या नामापूर्वी. जे काय व्यक्ती आहे या व्यक्तीच्या नामापूर्वी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. कुठल्याही व्यक्ती असो, राम असो सीता असो तर द राम द सीता असं म्हणायचं नाही. म्हणजे कुठलंही आर्टिकल्स ए अँड द कुठेही वापरलं जात नाही असे नियम आपण बघतोय. म्हणजे व्यक्तींच्या नामापूर्वी आपल्याला त्याला वापरायचं नाही. त्यानंतर भाषा आहे नाही. व्यक्ती नाव त्याच्या अगोदर व्यक्तीच्या नावाबरोबर काय स्पेशल व्यक्ती नसेल तर तिथे कुठंच वापरलं जात नाही. तुम्हाला डिग्रीमध्ये नंतर मी शिकवणार आहे कशा पद्धतीने वापर केला जातो तो. पण इथे नाही, सध्या इथं आपल्याला वापरायचं नाही. भाषा, लँग्वेज, जे काही लँग्वेज आहेत त्या लँग्वेजांच्या पुढे आपल्याला द चा वापर करायचा नाही. आय कॅन स्पीक इंग्लिश, मराठी इज माय मदर टंग असंच म्हटलं गेलं पाहिजे. द वापरायचा नाही. सब्जेक्ट, मॅथमॅटिक्स कुठलाही सब्जेक्ट असू द्या आहे की नाही. मॅथमॅटिक्स इंटरेस्टिंग त्याच्यापुढे द वापरला जात नाही. हिस्ट्री इज द माय फेवरेट सब्जेक्ट त्याच्यापुढे सुद्धा द वापरला जात नाही. नंतर आहे जेवणांची नावं. द ब्रेकफास्ट, लंच असेल, डिनर असेल त्याच्या पुढे सुद्धा तुम्हाला काय करायचंय तर द वापरायचा नाही. आता बघूया पुढे आहे की नाही. 4 तर बघितले आपण. बघा मित्रांनो पुढे खेळांची नावे. द क्रिकेट, द फुटबॉल आहे की नाही, बॅडमिंटन याच्या पुढे द चा वापर केला जात नाही. ही लाईक्स क्रिकेट, वी प्ले फुटबॉल चा वापर केला. महिने व वार, कुठल्याही पद्धतीचा महिना किंवा वार सांगताना मंडे, जानेवारी याच्या पुढे द चा वापर केला जात नाही. सण, दिवाळी आहे की नाही, होली याच्या पुढे सणांच्या पुढे सुद्धा द चा वापर केला जात नाही. देशांची पण नावं आहेत जी बहुतेक असे काही देशांची नावं आहेत की ज्या देशांच्या नावापुढे तुम्हाला द चा वापर करता येत नाही. बघा कुठे इंडिया आहे है की नाही, चायना आहे, जपान आहे, तो वापरलं जात नाही. परंतु द युनायटेड स्टेट, द युनायटेड किंगडम, द नेदरलँड या ठिकाणी आपण द वापरतो. का? कारण ते कशामध्ये मोडतात? खंडांमध्ये मोडतात आहे की नाही. हे काही इंडिया काही कुठला खंड नाही, चायना काही कुठला खंड नाही आहे की नाही. जे खंडांमध्ये मोडतात त्या ठिकाणी मात्र तुम्हाला काय केला जातोय तर द चा याचा वापर केला जातो. शक्यतो खंड जे आहेत त्यांच्या पुढे काय केला जातो द चाच वापर आपण करत असतो. बघा आता पुढे बघा मित्रांनो तर या चार्ट मध्ये तुम्हाला दिसेलच आहे की नाही सुवर्ण नियम जे आहेत गोल्डन रूल.
काय गोल्डन रूल आहेत. तर ए एन हे अक्षरावर नाही तर उच्चारावर साऊंड करतं, उच्चारावर डिपेंड असतं. म्हणजे कसं, ज्या ठिकाणी तुम्हाला स्वराचा उच्चार झाला एन वापरला, ज्या ठिकाणी तुम्हाला व्यंजनाचा उच्चार झाला तिथं ए वापरला. आणि द हे कधी वापरलं गेलंय, ज्यावेळेस एखादी स्पेशल वस्तू असेल, स्पेसिफिक थिंग असेल, त्या टायमाला काय केलं जातं, आपल्याला दचा वापर केला जातो. पुढे भाषा, खेळ, विषय, महिने, वार, व्यक्ती, सण यांच्या नावापुढे आपल्याला आर्टिकल वापरता येत नाही. मित्रांनो, इथं आपण सुरुवातीला बघितलंच, ए आहे की नाही, एन आणि द, म्हणजे ज्या वेळेस आपल्याला फक्त स्वर दिसतायत म्हणून आपण एन लिहिलं, असं कधी करायचं नाही. तर दिलेला शब्द आपल्या उच्चारामध्ये जर व्यंजनामध्ये मोडला तर त्या शब्दाला तुम्ही अचा वापर करा. त्या ठिकाणी तुम्हाला स्वरामध्ये मोडला तर त्याला काय करा, एनचा वापर करा. एकमेव वस्तू आहेत की ज्या तुम्हाला सांगितल्यात त्यांच्यासाठी तुम्हाला दचा वापर करा. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला, या विश्वजित सर गुरुकुलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा तुमच्यापर्यंत या नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचत. तर याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी नक्कीच टेन्स साठी घेऊन येणार आहे. तर बघत राहा आपलं चॅनल. धन्यवाद मित्रांनो.